शेतकरी मित्रांनो नमस्कार. टेक्नो फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पी-आय इंडस्ट्रीज कंपनीच्या केडेट या बुरशीनाशकाविषयी माहिती बघणार आहोत. माहिती घेत असताना त्यातील घटक असेल, त्याचे मोड ऑफ ॲक्शन असेल, तसेच ते कोणकोणत्या बुरशीजन्य रोगांना नियंत्रित करते व त्याचे वापरण्याचे प्रमाण, फायदे, किंमत अशा सर्व माहितीवरती आज आपण चर्चा करणार आहोत. शेतकरी मित्रांनो, माहिती घेण्याआधी अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. तर शेतकरी मित्रांनो, कुठलेही पीक म्हटले तर त्याची सुरुवात ही बियाण्यापासून होते. तसेच बी जर आपले सशक्त राहिले तर पर्यायी पीक हे जोमदार उगत असते. पण जर बियाण्यातच जर बुरशी असेल किंवा बियाणे जर चांगले उगले नाही तर अशावेळी कोणत्या बुरशीनाशकाची आपण सीड ट्रीटमेंट करावी? तर आज आपण पी-आय कंपनीच्या केडेट या बुरशीनाशकाविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला केडेट या बुरशीनाशकाविषयी संपूर्ण माहितीही मिळेल. तर शेतकरी मित्रांनो, पी-आय कंपनीच्या केडेट या बुरशीनाशकामध्ये आपल्याला कोणते घटक हे पाहायला मिळत असतात? तर यामध्ये आपल्याला पेनफ्लुफेन हे 13.28% व ट्रायफ्लॉक्सिस्ट्रोबिन हे 13.28% हे आपल्याला एफ-एस म्हणजे फ्लोएबल कॉन्सन्ट्रेशन या फॉर्म्युलेशनमध्ये आपल्याला पाहायला मिळत असतात. तर शेतकरी मित्रांनो, याचे जर आपण मोड ऑफ ॲक्शन बघितले तर पेनफ्लुफेन तर हे सिस्टेमिक बुरशीनाशक आहे व बियाण्याला चोळल्यावरती बियाण्याची उगवण क्षमता वाढवते. त्याच पद्धतीने बियाण्याची उगवण शक्ती वाढवून हे बियाण्याच्या ग्रोथ होण्यासाठी चांगल्या पद्धतीने मदत करत असते. त्याच पद्धतीने हे पायराझोल गटातील एक शक्तिशाली बुरशीनाशक आहे, जे विविध प्रकारच्या बुरशीजन्य रोगांवरती चांगल्या पद्धतीने नियंत्रण आपल्याला देत असते. त्याच पद्धतीने शेतकरी मित्रांनो, ट्रायफ्लॉक्सिस्ट्रोबिन तर हे ब्रॉड स्पेक्ट्रम सिस्टेमिक बुरशीनाशक आहे, जे बुरशींच्या बीजाणूकणांना मारते. त्यामुळे विविध बुरशींना त्या ठिकाणी अटकाव होत असतो. त्याच पद्धतीने बुरशींच्या विविध प्रजातींवरती काम करते, म्हणजे अस्कोमायसेट, बॅसिडोमायसेट, उमायसेट अशा विविध प्रकारच्या प्रजातींवरती आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण मिळत असते. तसेच मुळांच्या हेल्दी वाढ होण्यासाठी चांगल्या पद्धतीने मदत करत असते. त्याच पद्धतीने हे क्विनॉल इन्हिबिटर गटातील एक स्ट्रॉंग बुरशीनाशक आहे. तर शेतकरी मित्रांनो, केडेटचा वापर केल्यावरती आपल्याला काय फायदे हे पाहायला मिळत असतात? तर याचा वापर आपण सीड ट्रीटमेंटसाठी करू शकतो. बियाण्याला लावल्यावरती बियाण्याची उगवण क्षमता वाढते, पर्यायी आपली मर होत नाही. तसेच हेल्दी ग्रोथ व पांढऱ्या मुळींची वाढ चांगल्या पद्धतीने करत असते. त्यामुळे पीक आपले सशक्त राहत असते. त्याच पद्धतीने पिकाची जोमदार वाढ त्या ठिकाणी होताना आपल्याला दिसून येत असते. त्याच पद्धतीने विविध प्रकारच्या बुरशीजन्य रोगांवरती त्या ठिकाणी नियंत्रण देण्याचं काम करते. त्यामुळे विविध प्रकारच्या बुरशीजन्य रोगांवरती त्या ठिकाणी आपल्याला नियंत्रण मिळत असते. त्याच पद्धतीने मुळकूससारख्या ज्या काही समस्या असतात तर त्याच्यावरती चांगल्या पद्धतीने नियंत्रण आपल्याला मिळत असते. तर शेतकरी मित्रांनो, केडेटचा वापर आपण कोणकोणत्या पिकात करू शकतो? तर कॉटन, सोयाबीन, भुईमूग तसेच विविध जे काही आपले कडधान्य पिकं येतात तर त्याच्यामध्ये आपण केडेटचा वापर करू शकतो. तसेच हे कोणकोणत्या बुरशीजन्य रोगांना आपल्याला नियंत्रण देत असते? तर विविध पिकातील बियाण्यांपासून होणारे रोग जसे की रूट रॉट म्हणजेच मुळकूज यासारख्या रोगांना आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण देत असते. तसेच जमिनीतील बुरशींना चांगल्या पद्धतीने नियंत्रित करण्याचं काम त्या ठिकाणी केडेट हे बुरशीनाशक करत असते. तर शेतकरी मित्रांनो, केडेट या बुरशीनाशकाचे प्रमाण आपण सीड ट्रीटमेंटसाठी काय घेऊ शकतो? आपल्याला जेवढं एकरी बियाणं लागतं तर एकरी वापर करायचा झाला तर एकरी आपण 40 मिली प्रति एकरी बियाण्यासाठी आपण घेऊ शकतो. तसेच शेतकरी मित्रांनो, याचा जर किमतीचा विचार केला तर याचं 40 मिलीचं जे काही पॅक आहे हे आपल्याला साधारणतः 400 ते 450 रुपयापर्यंत बाजारात मिळू शकते. तर शेतकरी मित्रांनो, हे एक चांगले बुरशीनाशक असून याचा वापर आपण सीड ट्रीटमेंटसाठी करू शकतो. तरी कंपनी लेबलच्या सल्ल्यानुसार जर वापर केला तर त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला बुरशीजन्य रोगांवरती चांगल्या पद्धतीने नियंत्रण मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पी-आय इंडस्ट्रीज कंपनीच्या केडेट या बुरशीनाशकाविषयी माहिती बघितली. ती माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.